नमस्कार मंडळी, तुम्हाला पण पी सीमध्ये फाईलमध्ये न्यू फोल्डर बनवायचा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. इथं खाली बेसमध्ये जायचं, न्यू फोल्डरवरती क्लिक करायचं. इथं फोल्डरला नाव द्यायचं. फोल्डरला तो आम्हाला आता डाटा सेव्ह करायचा होता, म्हणून मी त्याला डाटा नेम दिलं. डाटा नेम दिल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं फोल्डर आपलं क्रिएट झालेलं आहे. आता यात आपण कोणताही फाईलला पाथ देऊन यात डाटा स्टोअर करू शकतो. आता मला हे डाउनलोडमध्ये न्यायचं आहे किंवा डॉक्युमेंटमध्ये न्यायचं आहे, डेस्कटॉपमध्ये न्यायचं आहे, कशात पण याला हे करायचं आहे. त्याकरिता याच्यावरती जायचं, राईट क्लिक करायचं, कॉपी टू करायचं नाही. नंतर आपण याला कुठे पण मूव्ह करू शकतो. जसं की मला डेस्कटॉपमध्ये मूव्ह करायचं होतं, मग मी डेस्कटॉप सिलेक्ट केलं. आता बघू शकता तुम्ही, आपण डेस्कटॉपमध्ये जाऊन बघूया ते डेस्कटॉपमध्ये आलं आहे की नाही. हे बघू शकता तुम्ही, आलं आहे, तर डेस्कटॉपमध्ये आलं आहे. ह्या फाईलचा पाथ काय झाला, होम, डेस्कटॉप आणि मग डाटा. आता कोणताही फाईल डाउनलोड करायची असेल तर आपण हा पाथ देऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकतो. इथं बघू शकता तुम्ही, जर ही फाईल आपल्याला अजून दुसऱ्याच्यात न्यायची, जसं की पब्लिक, स्नॅप, टेम्पलेटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये, डॉक्युमेंटमध्ये, डाउनलोडमध्ये, कशात पण आपण याला मूव्ह करू शकतो. कॉपी टू करायचं आणि मूव्ह करायची. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण बघतो इथं कशात ज्यात पाहिजे, म्हणजे तुम्हाला जिथं आवडेल तिथं तुम्हाला शोधायला इझी जाईल, तिथं तुम्ही ही फाईल कॉपी करू शकता. जर ही फाईल तुम्हाला नाही पाहिजे असेल तर तुम्ही मूव्ह टू ट्रस्ट करू शकता. आणि जर तीच फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर इथं ट्रस्टमध्ये जायचं आणि तिथं राईट क्लिक करायचं, तिथं रिस्टोअर फॉर फ्रॉम ट्रस्ट येतं, तिथून जायचं आणि ही फाईल तुमची परत रिस्टोअर होईल. चला मग, बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.